मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र कृषी विभागामध्ये कृषी सेवक या पदासाठी 2109 जागांसाठी भरती आलेली आहे। तर या भरतीविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर चला, व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। जर विचार केला एकूण जागा किती असणार आहे, 2109 जागा असणार आहे आणि यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार इथं जागा बघण्यासाठी भेटणार आहे। पदाचं नाव काय असणार आहे? कृषी सेवक यासाठी ही भरती आलेली आहे। शैक्षणिक पात्रता काय हवी आहे आपल्यासाठी? शासन मान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठातील डिप्लोमा किंवा पदवी आपली कंप्लीट झालेली असणं गरजेचं आहे। नाहीतर त्यासोबत या समतुल्य आपली कोणतीही प्रकारची शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। आता अर्ज कसा करायचा आहे, कुठून अर्ज करायचा आहे, अर्ज केव्हापासून चालू होणार आहे, त्यानंतर ऑनलाईन अर्ज तुम्हाला कसा करायचा आहे घर बसल्या, याविषयी सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये मी देणार आहे। त्यासाठी जर आपण आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जी बिल येते तिलाही क्लिक करून घ्या। तर चला, पुढे जर विचार केला वयाची अट काय असणार आहे, 11 ऑगस्ट 2023 रोजी वय कॅल्क्युलेट केलं जाणार आहे। 19 ते 38 या दरम्यानमध्ये आपलं वय असणं गरजेचं आहे। मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट देखील असणार आहे, ते विद्यार्थी या सूटचा देखील लाभ घेऊ शकता। त्यानंतर पुढे जर विचार केला, नोकरीचे ठिकाण पूर्ण महाराष्ट्रामध्ये नोकरी भेटू शकते। आपण कोणत्याही जिल्ह्यासाठी अर्ज करू शकता। इथं फीस किती ठेवण्यात आलेली आहे? खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे। मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख अजून उपलब्ध झालेली नाहीये, कारण अजून ऑनलाईन अर्ज देखील चालू झालेले नाहीयेत। येत्या 1 ते 2 दिवसामध्ये हे सर्वच्या सर्व ऑनलाईन अर्ज चालू होणार आहे। जसे ऑनलाईन अर्ज चालू होऊन जातील या चॅनलवरती तुम्हाला अपडेट भेटून जाईल आणि त्यासोबत आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याविषयी सविस्तर माहिती आपल्याला डिटेलमध्ये व्हिडिओच्या माध्यमाने भेटणार आहे। त्यानंतर पुढे आपल्याला अधिकृत वेबसाईटची लिंक दिलेली आहे। इथे तुम्हाला सर्वच्या सर्व नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक भेटून जातील। त्यासोबत नोटिफिकेशन अजून कुठून डाउनलोड करता येईल, जाहिरात कुठे बघता येईल, याविषयी सविस्तर माहिती पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, विभागामध्ये जागा किती असणार आहेत। अमरावती विभागामध्ये 227 जागा उपलब्ध आहे। छत्रपती संभाजीनगर इथे 196 जागा उपलब्ध आहे। कोल्हापूरला जर विचार केला तर 250 जागा उपलब्ध आहे। लातूरला 170, नागपूरला 448, नाशिकला 336, पुण्याला 188, ठाण्याला 294। अशा प्रकारचे एकूण 2109 जागांसाठी ही भरती आलेली आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला विभागानुसार किती जागा उपलब्ध आहे ते समजून आलं असेल तर आपला जिल्हा कोणत्या विभागामध्ये येतो ते जाणून घ्या आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या जागा कॅल्क्युलेट करू शकता। तर बघा, अशा प्रकारचं विभागानुसार किती जागा उपलब्ध आहेत मी तुम्हाला सांगितलेले आहे। आता नोटिफिकेशन जाहिरात कसं डाउनलोड करायचं ते सुद्धा सांगतो। अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। तुम्ही जेव्हा वेबसाईटला ओपन कराल त्यानंतर इथे क्लिक करून अभ्यासक्रमाविषयी संपूर्ण माहिती मिळवू शकता। तुम्हाला या पेपरसाठी या भरतीचा जो पेपर होणार आहे त्यासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे सविस्तर माहिती इथे दिलेली आहे। आणि सर्व जेवढे पण विभाग मी सांगितले, एकूण 8 विभाग इथे सांगितलेले आहेत, त्यांच्यासाठी भरती आलेली आहे। तर या 8 विभागांसाठी जी पण जाहिरात आलेली आहे, ऑफिशियल जाहिरात, त्यांचे PDF डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करायचे आणि त्यानंतर तुम्ही ती जाहिरात डाउनलोड करू शकता। आणि त्यासोबत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अजून लिंक उपलब्ध झालेली नाहीये। येत्या 1 ते 2 दिवसामध्ये ऑनलाईन अर्ज चालू होऊन जातील। ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, बाकीची सविस्तर माहिती आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये बघण्यासाठी भेटून जाईल। तसं तुम्हाला जाहिरात डाउनलोड करण्यासाठी फक्त इथे क्लिक करायचे आणि विभागानुसार तुम्ही या सर्वच्या सर्व जाहिराती डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। बाकी जर तुमचे कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तर चला, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।